45 मिनिटं उरलेली आहेत। गेल्या 45 मिनिटांपासून ही सुनावणी सुरू आहे। मात्र शरद पवार गटाला युक्तिवादासाठी पुढची तारीख मिळू शकते। 4 ते 6 ही वेळ निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती आणि आता अवघी 45 मिनिटं उरलेली आहेत। शरद पवारांना युक्तिवादासाठी आता शरद पवार गटाला युक्तिवादासाठी पुढची तारीख मिळू शकते अशी ही माहिती सध्या समोर आलेली आहे। दोन्ही गटाकडून युक्तिवाद सध्या सुरू आहे। शरद पवार गटाला युक्तिवादासाठी आता पुढची तारीख मिळू शकते अशी माहिती अशी अपडेट सध्या समोर आले। सुनावणीसाठी आता अवघी 45 मिनिटं उरलेली आहेत। त्यामुळे शरद पवार गटाला युक्तिवादासाठी पुढची तारीख मिळू शकते। मात्र आजच्या या सुनावणीमध्ये शरद पवार गटाकडून एकूण पक्षाची घटना यावर जोर देण्यात आलेला आहे। तसंच नियुक्त्या या संदर्भात देखील भर देण्यात आला। तर अजित पवार गटाकडून संख्याबळाचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे। विधिमंडळ आणि संसदीय संख्याबळ आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाने इथे केलेला आहे। तसंच पक्षाची घटना आणि नियुक्त्या या संदर्भात देखील त्यांनी बोट ठेवलेला आहे। तर शरद पवार आपल्या मर्जीने पक्ष चालवतात। एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडेच आहे असा दावा आता शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। याआधी देखील शरद पवार गटाकडून देखील कुठलीही फूट पक्षामध्ये पडलेली नाही असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र यातला एक गट बाहेर पडलेला आहे। मूळ पक्ष आमच्याकडे आहे असा दावा शरद पवार गटाने केलेला आहे। दोन्ही पक्षांकडून फूट पडली आहे याचं खंडनच करण्यात आलं होतं। आता एक गट बाहेर पडलेला आहे, मात्र मूळ पक्ष हा आमच्याकडेच असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर आमदार आणि खासदारांची संख्या अजितदादा गटाकडून सादर करण्यात आली आहे। तर पक्षामध्ये कुठेही फूट नाही, तर एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तसंच पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आणि त्यामुळे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार यांच्याकडे असा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणीच्या वेळेला केलेला आहे। तर विधिमंडळ बहुमत आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे असं देखील प्रामुख्याने शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। एक गट फक्त बाहेर पडलेला आहे, मात्र जो मूळ पक्ष आहे तो आमच्याकडेच आहे असं शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे। तर एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे असा दावा शरद पवार गटाचा। तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार यांच्या एका पत्राने नियुक्त्या होतात। हा मनमानी पद्धतीचा कारभार हे लोकशाहीला धरून नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही आमच्या बाजूने आहे, त्यामुळे पक्षावर आमचा दावा आहे असं देखील शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र सध्या महत्त्वाचा युक्तिवाद सुरू आहे ते म्हणजे एक गट बाहेर पडलाय, मूळ पक्ष आमच्याकडे आहे। याआधी देखील शरद पवार गटाकडून पक्षात कोणतीही फूट नाही असं वारंवार वक्तव्य केलं गेलेलं आहे। तर शरद पवार यांनी पक्षाची स्थापना केली, त्यामुळे सर्व अधिकार पवारांकडे असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी केला होता। पक्ष तोच आहे, एक गट फक्त बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला। तर 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा पवारांना पाठिंबा असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा पवारांना पाठिंबा आहे असं शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। दोन्ही गटाकडून वेगवेगळी प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा असल्याचं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर अजित पवार गटाकडून देखील हाच दावा करण्यात आलेला आहे। पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत असा दावा शरद पवार गटाने केला। 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा आपल्याला असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर अजित पवार गटाकडून सुद्धा 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला होता। तर पक्षाचं संख्याबळ अजित पवारांच्या बाजूने असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आले। संख्याबळ सर्वाधिक आमच्याकडे आहे असं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आले।